हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा. आज मी तुम्हाला हिरवी मूग कशी बनवायची ते सांगणार आहे. बघा, अर्धी वाटी हिरवी मूग घ्यायची. ती चांगली निवडून घ्यायची, साफ करून घ्यायची चांगली. त्यानंतर चांगलं तिला वॉश करून घ्यायचं कुकरमध्ये टाकून. चांगले धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं. 1.5 ग्लास पाणी टाकल्यानंतर त्याच्यात थोडं मीठ टाकायचं. 1/2 टेबलस्पून मीठ टाकून चांगलं मिक्स करून, हाताने चांगलं मिक्स करून कुकरला शिटी लावायची. सर्वप्रथम फुल गॅसवर एक शिटी द्यायची, त्याच्यानंतर गॅस बारीक करून शिटी द्यायची. आणि ही तयारी करून घेऊया आपण हरी मूगसाठी. 1 टमाटा घ्यायचा, 2 लसूण आणि 1 लसूण आणि 2 कांदे, ते मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घेऊया. बघा, इथं आपली हरी मूग चांगली शिजून तयार आहे. त्याच्यानंतर आता कांदे वगैरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. कांदे, टमाटे, लसूण मिक्सरमध्ये बारीक चॉप करून घेऊया. त्याची चांगली पेस्ट तयार केली आहे. त्याच्यानंतर आपण कढई ठेवूया गॅसवर आणि तेल गरम करूया. 2 कढची तेल टाकून तेल गरम करून घेऊन राई जिरा टाकायचं त्याच्यामध्ये. राई जिरा चांगला तडतडला पाहिजे फ्रेंड. राई जिरा चांगला तडतडल्यानंतर आपण ती ग्रेव्ही पेस्ट केलेली ती टाकून देऊ. ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावी. ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेऊ. त्यानंतर ग्रेव्हीला चांगलं शिजवायचं आहे. ग्रेव्हीला जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत चांगलं शिजवायचं. थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, अर्धा चमचा. आणि जोपर्यंत तिला तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्हीला चांगलं हलवायचं. बघा फ्रेंड, प्लेट झाकून ठेवून शिजवायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. 1/2 टेबलस्पून हळदी, 1/2 टेबलस्पून धनिया पावडर थोडा जास्त टाकला तरी चालतो फ्रेंड. 1/2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून कांदा मसाला. मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, जास्त कमी. मी इथं कमी मसाल्यांचा यूज करते. तुम्ही जास्त मसाले टाकू शकता, चव वाढवू शकता अजून तुमच्या स्वादानुसार, तुमच्या चवीनुसार. आणि त्याच्यानंतर हे भांड्यामधला ग्रेव्ही आपण थोडी पाणी टाकून मिक्स करून घ्यावी. ग्रेव्हीमध्ये पाणी गरम करून घ्यावं चांगलं. इथे ग्रेव्हीमध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे. ते पाणी चांगलं गरम करून घेतल्यानंतर इथं आपण हिरवी मूग जी शिजवलेली आहे ती टाकून देऊ, मिक्स करू. मिक्स केल्यानंतर ग्रेव्हीला चांगलं उकळी येऊसपर्यंत उकळवायचे. गरम होऊसपर्यंत चांगलं उकळवायचे. चांगली हिरवी मूग चांगली उकळल्यानंतर रेडी आपली हिरवी मूग. मस्त देख, बघा कलर किती छान आला आहे. अगर माझे व्हिडिओज तुम्हाला असेच आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सांगा कशी झाली आहे भाजी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.